तो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि म्हणून तुम्हाला सर्व बंधू भगिनींना, मुलांना, बुजुर्गांना दास पुन्हा पुन्हा विनंती करतो, परमात्म्याच्या त्या ज्ञानाच्या आधारे संदेश देतो. काय सांगतात? ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नो, गरीब दास ये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नो. ओय होय. त्या महापुरुषांना गरीबदास कोणी मागणारा किंवा खाणारा नव्हता, ना कोणी रोजीरोटीशी संबंधित, कोणी पंडित ब्राह्मण होता किंवा कोणी पीर गुरु मुल्ला काजी नव्हता. एक शेतकरी होता, जाट होता, आणि 1400 एकर जमीन होती त्या महापुरुषाकडे, आपल्या घराण्याकडून प्राप्त. त्यांना परमात्मा सरळ येऊन भेटले होते, सतलोकात घेऊन गेले होते कबीर भगवान. त्या मालकांना भेटल्यानंतर परमात्म्याच्या त्या विशेष प्रिय आत्म्याने आपल्यासाठी एक अनमोल खजिना भरला. गरीबदासजींच्या ग्रंथरूपात ते ज्ञान डोळ्यांनी बघितलेलं परमात्म्याकडून प्राप्त अमृतवाणी त्यांनी आपल्यासाठी एक अनमोल रत्न ठेवून गेले. आता त्याच्या आधाराने ते सांगतात कि ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नो, गरीब दास ये वक्त जात है, रोग इस पैरे नो. आपल्यासोबत काय घडलं आहे? कबीर साहेब म्हणतात, झूठे सुख को सुख कहे, ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का, कुछ मुख में कुछ गोद. तर ह्या महापुरुषांनी ह्या काही अशाच नाही सांगितल्या ह्या गोष्टी, त्या आपल्या परमार्थासाठी, आपल्या हितासाठी, काळाच्या जाळ्यातून तुम्हाला सतर्क करण्यासाठी, काढण्यासाठी हे खरं ज्ञान सांगितलंय. काय सांगतात की कबीरदास म्हणतात, झूठे सुख को सुख कहे, ये मान रहा मनमोद. आपण या खोट्या सुखाला सुख मानतोय. जसं एका व्यक्तीच्या 3 पुत्रांपैकी एकाचा मृत्यू होतो. तो खूप दुःखी होतो, कारण की मृत्यू, मुलगा सोडा मुलगी मेली, कोणा म्हशीचं मेलं, वाघार हलगट, त्याचंही दुःख होतं की संगोपन केलेलं असतं, आणि हे मुलगा किंवा मुलगी मरते तर काळजाचं पाणी पाणी होतं. आपण विवश असतो, सर्वांवरच अशी वेळ येते. आणि तरीसुद्धा आपण आणि जे वाचलेले आहेत ते म्हणतात आपण नाही मरणार, आपण बाबा ठीक होत, काय कपाळ ठीक आहे. हे केदारनाथमध्ये अनेक लोक मारले गेले, आपले बंधू भगिनी गेले काळाच्या चबड्यात. आता आपल्याला दुःख ह्या गोष्टीचं झालं की ते तिथे गेले भगवानाला भेटायला, आणि भेटला मृत्यू. बघा, मृत्यू तर इथे एक फायनल, तो एक हार्ड अँड फास्ट रूल जो आहे फायनल आहे की होणारच आहे. मृत्यू तर होणारच, पण मृत्यू होण्याच्या अगोदर जर आपल्याकडे काही यथार्थ भक्तिधन असेल तर स्वाभाविक मृत्यू होईल. आता जसं आपला मृत्यू होईल तर आपल्याला आनंद आहे या गोष्टीचा की आपण ते धन गोळा करून ठेवलंय. आपण ह्या मनुष्य जीवनाच्या टार्गेटला, उद्देशाला पूर्ण केलं. ज्यासाठी ही माती आपल्याला मिळाली होती, ह्या मातीतून सोनं पिकवलं. आम्ही तर वाट पाहतोय की कधी पिच्छा सुटेल या मातीचा, जाऊ आपण सतलोकात. कबीर साहेब म्हणतात, जा मरने से जग डरे मेरे मन आनंद, और कब मर हूं कद पाऊं वो पूर्ण परमानंद. पण ते काय घेऊन गेले बिचारे, जे या नकली संतांकडून भ्रमित केले गेले श्रद्धाळू, आणि तिथे पोहोचले केदारनाथला. जर तिथे भक्तिमार्ग असता, परमात्म्याची सद्भक्ती असती, तर आम्ही पण निघालो असतो आणि निसंशय मेले असतो भगवानांची भक्ती करता करता. पण ते गेलेही असेच नाहक ओझी वाहून, आणि ह्याचंच दुःख आहे आम्हाला. इथे परमात्म्याने स्वतः सांगितले, गरीबदासजी परमात्म्यांकडून प्राप्त ज्ञानाने, कि पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किन्हे नहीं सुनिया. तर हे ज्ञान त्या महापुरुषांनी सांगितलंय. तर कबीर साहेब म्हणतात कि झूठे सुख को सुख है, आपण
एकमेकांमध्ये स्वतःला कमी दुःखी मानून त्यातच सुख मानतोय. जसे त्याचे 3 पुत्र होते, एका पुत्राचा मृत्यू झाला आणि डोकं आपटून आपटून रडतोय. का? लहानपणापासूनच सांभाळतात माता पिता, प्रेम देतात, आंघोळ घालतात, कपडे धुतात, जेवण भरवतात. आपल्या घासातलं काढून घे बाळा, मुली तू खा. आणि मग ते काढून घेतलं जातं. मग दुःख कमी नसतं आणि आपलं काहीच चालत नाही, कारण आपण वाईट लोकात राहत आहोत. त्याचा एकुलता एक पुत्र मेला होता. डोकं आपटून आपटून रडत होता. शोक व्यक्त करणारे भक्त म्हणजे इकडचे तिकडचे नातेवाईक लोक, भाऊबंद येत होते. जेवण पण उतरत नव्हतं घशाखाली. एवढ्यात एक माणूस येतो ज्याचा एकच मुलगा असतो आणि तो काही वर्षांपूर्वी मरण पावला होता. तर सर्व सांत्वना देणाऱ्यांनी म्हटलं की बघ बाबा, इथे तर मृत्यू सर्वांना, कोण जाणे कोणासोबत काय होईल, कोणाबाबत काय घटना घडेल, इथे तर सगळ्यांच्याच बाबतीत होतंय. हा माणूस बघ, ह्याचा एकच मुलगा होता आणि त्याचाच मृत्यू झाला. आता ह्याला पण थोडं बरं वाटलं. तू पण धीर धर, खा एखादी रोटी. मग त्याने त्याला दिलासा मिळाला. त्याने मग सुख अनुभवलं की हे भगवान, ह्याचा तर एकुलता एक मुलगा होता आणि तोही मेला आणि माझे तर 2 तर वाचले. आणि मग थोड्या वेळाने जरा दिलासा मिळाला आणि थोडी पोळी खाल्ली. आता काय कपाळ सुख झालं बाबा. असं सुख मानतोय आपण. परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद. एक भक्त सांगत होता की मला मुलगी झाली आणि त्या कन्येला गुदद्वार नव्हते. दुःखाचा डोंगर कोसळला. मेडिकलमध्ये घेऊन गेलो. ज्या वॉर्डात माझ्या मुलीला ॲडमिट केले त्यात 4-5 केसेस अजून होत्या अशाच. मग मला थोडी शांतता मिळाली की अजूनही माझ्यासारखे आहेत. तर काय कपाळ शांतता मिळाली? काय मुलीला गुदद्वार लागलं तिथे जाताच? त्याने असं बघितलं की अजूनही दुःखी आहेत, तर मग काय प्रश्न नाही, बस हे सुख मानून बसलोय आपण. तर इथे परमात्मा म्हणतात, ये संसार समझदा नाही, कहंदा श्याम दोपहरे नू, और गरीबदास ये वक्त जात रोगे स्पैरे नू. ह्या वेळेला आठवून रडाल जर मनुष्य शरीर हातातून निसटलं तर. आता सुखाचं तर त्यांना माहीतच नाही. भगवान कबीर साहेब सुख देतील तुम्हाला. आणि तो सुख कसे देतो? आता तुमच्या समोर एका भक्ताचा अनुभव सांगतो, तो ऐका. एकदा तुम्ही ह्या परमात्म्याला शरण आलात खऱ्या मनाने, खऱ्या ओढीने आणि खऱ्या श्रद्धेने, मर्यादेत राहून काही दिवस भक्ती करून बघा. तुमच्या तोंडातली लाळ सुकून जाईल. इतकी सुख सांगत जाल दुसऱ्यांना आणि तुम्ही असं समजाल की समोरचा मनात विचार करत असेल की खोटं बोलतोय, आणि तुम्ही सगळं खरं सांगत असाल आणि समोरचा असा विचार करतोय की हा वेडा आहे, खोटं सांगतोय सगळं. पण आता तुम्हाला तो सुखसागर मिळतोय, तो परमपिता मिळाला. गीताध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 3 पुरुष सांगितलेत. पुरुष म्हणजे प्रभू, स्वामी. एक क्षरपुरुष जो 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. हा काळ ज्याच्यात आपण राहतोय, या काळाच्या लोकात एका ब्रह्मांडात 21 ब्रह्मांड आहेत अशी. एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे. एक अक्षर पुरुष आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि 15वा अध्याय, मग 16व्यात हे 2 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. 17व्या श्लोकात सांगितलंय जो वास्तवात जो श्रेष्ठ भगवान आहे, प्रभू आहे, तो तर ह्या दोघांपेक्षा कोणी अन्य आहे. म्हणतात उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. जो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम खरा भगवान, ह्या दोघांपेक्षा निराळा आहे आणि तो वास्तविक परमात्मा म्हटला जातो. तो खरा खुरा परमात्मा आहे, तो श्रेष्ठ आत्मा आहे. परमात्म्याची परिभाषा काय आहे? डेफिनेशन काय आहे? परमात्मा, परम आत्माचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा. परम म्हणजे श्रेष्ठ, आणि श्रेष्ठ आत्मा हे काम करणार. कोणाचा पाय मोडला, कोणाचा डोळा गेला, कोणी आंधळा झाला, कोणी कॅन्सरने पीडित, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, कुळच्या कुळं नष्ट झाली, हे माहीत नाही कधी वीज कोसळेल. तर हे परमात्म्याचं स्थान नाही, हा परमात्मा नाही जिथे आपण राहतोय. परमात्म्याची परिभाषा आहे श्रेष्ठ आत्मा, आणि श्रेष्ठ आत्मा तोच असतो जो केवळ सुख देईल, दुःख नसतंच त्याच्याकडे.
जसं आंब्याचा वृक्ष असतो, सावली पण देतो आणि मधुर फळं पण देतो, अशा प्रकारे हा समर्थ परमात्मा कबीर भगवान आहे. आणि ह्याला शरण आल्यानंतर तुमच्यावर कशी कृपा होईल तुम्ही विचारही करू शकत नाही, अशी सुख तुम्हाला प्राप्त होतील. जसं तुम्ही भक्तांचे अनुभव ऐकता. काल तुम्ही ऐकलं होतं, एक भक्त भोळा भाबडा होता आणि तो सांगत होता की त्याला कोणी इथल्या भक्ताने मला सांगितलं की अशा अशा देवी देवतांची पूजा करायची नाही, एक भगवान आहे त्याची भक्ती करा. तर मी शिव्या दिल्या, खूप वाईट बोललो की आमची पूजा सोडवतो. आणि मग दया केली त्या दात्याने, पुस्तक वाचलं, मग इथे आलो. इथून मग परत गेलो, मोबाईल गहाण ठेवून आलो 1000 रुपयात आणि दात्याने जाताच परत 1000ची नोट दिली, घे. परमात्मा म्हणतो, चारों युगों में देख ले हमने किसका रख्या मार, द्रौप सुता को दिन ने लीर जाके अंत बढ़ाए चीर. तर हे एक परमात्मा अशा गोष्टींनी प्रसन्न होतो की ह्या चांगल्या आत्म्याने माझ्या इथे येण्यासाठी किती कमाल केली. पैसा नाही तरी संघर्ष करून येतोय. तर म्हणतात समर्पित होता त्यांच्यावर. नुकते ऊपर रित जाएगा रे, करोड़ कर्म जल जा तुम्हारे. मग ज्योतीसाठी पैसे नाहीत. परमात्मा स्वतः जाऊन 1 किलो तूप देऊन आले त्याला आणि म्हणाले, घे, तुझ्या घरच्यांनी पाठवले. आम्ही पूर्वी ऐकायचो की नरसिंहजींना हे केलं, नरसिंहजींना ते केलं. इथे तर स्वतः देतोय सतलोक आश्रम बरवालातून नामप्राप्त प्राण्यांना तो कबीर भगवान. आता ऐका, एका भक्ताचा अनुभव तुम्हाला ऐकवतो, ज्याने तुम्हाला दृढ विश्वास होईल आणि भगवानामध्ये रुची खूप वाढेल. सत साहेब, आता तुम्ही एका भक्ताचा अनुभव ऐकला. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुमच्यावर कृपा केली आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात एक भाग्यवान प्राणी आहात, ज्यांना अशा वेळी मानव शरीर मिळालंय की परमात्म्याने तो आपला खजिना उघडला, ज्याला आजपर्यंत काळापासून वाचवून लपवून लपवाछपी करून इथपर्यंत पोचवलंय. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही बघितलं हा कसा भोळा भाबडा भक्त दिसत होता. दास सद्गदित होतो की दासाने दिलेल्या ज्ञानात परमात्म्याची मुलं रंगून गेली आहेत. आता त्यांना ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्ञानात पराजित करू शकत नाहीत, ते स्वतः हरून जातील. आता ते अनमोल ज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय. आता पुण्यात्म्यांनो, सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाल, बंदी छोड़ वृत्तास कहा, जठर गनी प्रतिपाल. सद्गुरू आले, दया केली. परमात्मा स्वतःच सद्गुरू बनून येतात. तुम्हाला दासाने अनेक वेळा सद्ग्रंथांमधून वेदांमधून सिद्ध केलंय की तो परमात्मा कशा लीला करतो, तो कुठे राहतो, कोण आहे, कसा भेटतो आणि ते प्रमाण कुठे आहे. तर तुम्हाला त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी ढीगभर पुरावे एकत्र करावे लागले, जेणेकरून परमात्म्याची मुलं आपल्या मालकांना ओळखू शकतील. सद्ग्रंथांमधून प्रमाणित केलं. ज्या सद्ग्रंथांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानतो आणि सत्विद्येचे पुस्तके मानतो, वेदांमधून, गीता, पुराण, कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेबमधून, आणि सोबत त्या पुराव्यांना तुमच्या समोर त्या महापुरुषांना पण समक्ष आणले, ज्यांना परमेश्वर भेटले स्वतः येऊन, जशी ते लीला करतात. ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 व 27 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडळ नंबर 9 सूक्त 96च्या 16 पासून 20 पर्यंत, ऋग्वेद मंडळ नंबर 9
सूक्त 54च्या मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1च्या मंत्र 8 व 9 मध्ये, आणि अजूनही ढीकभर पुरावे प्रत्येक वेदात. त्याच्यात लिहिलंय की ते परमात्मा वरच्या लोकात एका राजासारखा सिंहासनावर विराजमान आहेत आणि तिथून इथे येतात काळाच्या लोकात अज्ञान दूर करायला, कारण की काळ भगवानाने प्रत्येक जीवाला परमात्म्याचा विसर. और ये काल क्या दाव लगाता है?